काँग्रेसचे नेते देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। एकाच आठवड्यात चौघांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेत। यंदा केंद्र सरकारने 5 जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केले आहेत। भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले। पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून या पुरस्कारांची घोषणा केली आहे। आणीबाणीच्या काळात काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढणारे चौधरी चरण सिंग, भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणणारे पी.व्ही. नरसिंह राव आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले। डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक मानले जातात। 1960 ते 70च्या दशकात देश उपासमारीच्या उंबरठ्यावर असताना त्यातून सावरण्यात मोलाचं योगदान स्वामीनाथन यांचं आहे। 1967 मध्ये जनुकीय बदल घडवलेला गहू पिकवण्यास सुरुवात झाली होती। भारतात हरित क्रांती घडली आणि देशाचं चित्र झपाट्यानं बदललं। देशाला जगाचं धान्याचं कोठार बनवण्यात डॉक्टर स्वामीनाथन यांचं मोलाचं योगदान आहे। 90च्या दशकात धोरण बदलांची क्रांती घडवण्यात तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचा मोठा वाटा आहे। डॉक्टर मनमोहन सिंग या राजकारणाबाहेरच्या व्यक्तिमत्वाला अर्थमंत्रीपदी त्यांनी नेमलं। जागतिक मंदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्याचं काम त्यांनी केलं। पंतप्रधान नरसिंह राव यांनी डॉक्टर सिंग आणि रिझर्व्ह बँकेसोबत मिळून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। संसदेत या निर्णयावर जबरदस्त टीका झाली। 1991 ते 96 या कालावधीत घेण्यात आलेल्या या निर्णयांमुळेच भारतीय अर्थव्यवस्थेची आणि देशाची दिशा बदलली। शेतकऱ्यांचे अधिकार आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लढणारे नेते म्हणजे चौधरी चरण सिंग। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं। यावेळी शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। 1979 साली देशाचे अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान ते बनले। त्यावेळी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना त्यांनी केली। 28 जुलै 1979 रोजी चौधरी चरण सिंग समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं देशाचे पंतप्रधान बनले। चौधरी चरण सिंग यांनी आणीबाणीच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती। याआधी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती। एकाच वर्षी तब्बल 5 भारतरत्न जाहीर झालेत। या भारतरत्नांना लोकशाही मराठी परिवाराचा सलाम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।